तर ठाकरेंच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय। शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी हा मोठा दावा केलाय। ऑपरेशन टायगर वेळी मी दिल्लीत हजर होतो असं देखील बारणेंनी म्हटलंय। गेली वर्षभर हे 6 खासदार खतखत व्यक्त करत होते असं देखील बारणेंनी म्हटलंय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल। 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत असा मोठा दावा श्रीरंग बारणे यांनी केलाय। तर ऑपरेशन टायगर वेळी मी दिल्लीत हजर होतो असं देखील बारणेंनी म्हटलेलं आहे। गेली वर्षभर हे 6 खासदार खतखत व्यक्त करत होते असं देखील बारणेंचा दावा आहे। लोकसभेचे सदस्य म्हणून जी चर्चा लोकसभेमध्ये चालली, सगळे मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्रपणे, जरी पक्ष वेगळा असला, उभाटा गटाचे काही खासदार असले किंवा आम्ही असलो, तरी चर्चा आम्ही सातत्यानं या बाबतीमध्ये होत होती आणि ही चर्चा गेली वर्षभर चालू होती। ते फक्त आता त्याचा दिवस कालचा निश्चित झाला, फक्त चर्चा तर हे चालू होते आणि ते उभाटा गटाच्या नेत्यांना देखील त्याचं माहिती होती, पूर्वकल्पना होती। तुम्हाला मी सांगतो की या सगळ्या बाबतीमध्ये कुणाकुणाच्या सह्या झाल्यात या तुम्हाला आज उद्या निश्चितपणे समजेल, ते काही लपून राहण्यासारखं नाही। आणि मला जेवढी माहिती आहे की गट हा निश्चित झालेला आहे आणि उभाटा गटाच्या लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी एक वेगळा गट निर्माण केलेला आहे, एवढी माहिती माझ्याकडे। तर व्हीप बजावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईलच, पण त्यासोबतच त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करू असं खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय। बेईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्या मतदारसंघात राडे करू असं संजय राऊतांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी चर्चा झाली आहे। पवार साहेबही म्हणाले आता बेईमानांना माफ करायचं नाही असं पवार म्हणाल्याचा संजय राऊतांनी दावा केलाय। तर आमदार खासदार फुटला तर रस्त्यात तुडवा असं बाळासाहेब म्हणत असंही खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय। ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे। उनको लगता है एक बार ये कर चुके हैं, अब मैं कहूँगा तोड़ के दिखाइए। आपको नहीं तोड़ेंगे ना तो शिवसेना आपका बाप, हमारे बाप का नाम नहीं बताएंगे और हमारे बाप का नाम बाळासाहेब ठाकरे है। आमचं असं म्हणणं आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर। कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा। शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे। पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढे एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा, कायद्याची पर्वा करायची नाही पण त्याला रस्त्यात तुडदवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांचा विचार म्हणतात। त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो। तर आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतले 3च खासदार हे दाखल झालेले आहेत। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या खासदारांच्या शिवाय एकही खासदार अजूनही आलेला नाही। अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजेस या बैठकीत दाखल झालेत। तर दिल्लीमधून आपले प्रतिनिधी अंकित गुप्ता आपल्या सोबत आहेत। अंकित जी, अभी तक ये तीन ही एमपी अभी तक यहाँ पे पहुंचे हैं, तो अभी क्या कदम उठाए जाएंगे यूबीटी की तरफ से? देखिए, इस वक्त की अगर मैं बात करूं तो शिवसेना का जो संसदीय कार्यालय है वहां पर जो है इस वक्त 4 सांसद मौजूद हैं, लेकिन संजय राउत क्योंकि जो है राज्यसभा के सांसद हैं, लिहाजा इस वक्त जो है नजर टिकी हुई है लोकसभा सांसदों के ऊपर। और लोकसभा सांसदों में अगर बात करूं तो अरविंद सावंत पहुंचे हुए हैं, अनिल देसाई पहुंचे हुए हैं, उसके अलावा राजाभाऊ वाजे जो कि कल प्रेस कॉन्फ्रेंस में भी हमको नजर आए थे। तो ये 3 लोकसभा सांसद पहुंचे हैं और 6 लोकसभा सांसद जिनको लेकर के लगातार दावा किया जा रहा है शिंदे गुट की तरफ से, वो यहां पर नजर नहीं आए हैं। और रही बात जो है इस बैठक की, तो इस बैठक को लेकर के जो है वैसे तो
ये उद्धव गुट के सांसदों ने एक व्हिप भी जारी करने की बात कही है। अब ये कानूनी पेचीदगी का भी मसला है कि क्या ये अगर जो है संसद भवन परिसर में भले ही बैठक हो रही हो, लेकिन संसद की अगर कार्रवाई नहीं चल रही है तो फिर क्या इस तरीके का व्हिप जारी हो सकता है या नहीं जारी हो सकता? क्योंकि हमको याद है कि 2022 में भी जब शिंदे अपने जो विधायकों